हॅलो मित्रांनो, ओंकार गोटपाम यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. बघू शकता शेळ्या चरत्यात, कांद्याच्या पातीत आणल्यात. मस्तपैकी आता बागन त्यांचं काय अडचण नाही. मित्रांनो, व्हिडिओ काय एवढे कंटिन्यू बनवत नाही मी, कधी मध्येच बनवत आहे. तर मित्रांनो, आपल्याला कोण सपोर्टच करा नाही तर व्हिडिओ बनवायचा मोटिवेशनच नाही होत. तर मित्रांनो, सपोर्ट करा. आपल्या चॅनलला सबस्क्रायबर बी नाही करत, हाही तेवढेच सबस्क्रायबर आहेत. व्हिडिओ बघते 10-15 जण. तर मित्रांनो, प्लीज सपोर्ट करा, व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. बघू शकता कशा पद्धतीने शेळ्या चरतात. टेन कांद्याचे पात तीन सगळेच खात्यात, कांदा बी खात्यात, काय अडचण नाही. आता मस्तपैकी बागन. तर मित्रांनो, कमेंट करून सांगा कशावरती व्हिडिओ बनवू. तुमच्या शेळ्यांना काय अडचण आली तर कमेंट करा, लगेच रिप्लाय भेटेन. 2 मिनिटात लगेच रिप्लाय भेटेन. तर मित्रांनो, एक तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची. मित्रांनो, काही पांढरी शेळी आणि तो कधी विटकरी शेळी ती वेलेली आहे. त्यांना हे पांढऱ्या शेळीला एक पाट आणि एक बुकुड झालेला आहे, आणि त्या विटकरी शेळीला दोन्ही बी पाठी झालेले आहेत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो घरी गेल्यावर. मित्रांनो, घसा बसलाय जरा, घसा दुखतोय, लय तडतड करतोय, ताप येतोय, जरा सर्दी झाली त्याच्यामुळं काय एवढं बोलता पण येई नाही. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. मित्रांनो, कमेंट करा, कमेंटचा रिप्लाय नक्की भेटेन. बघू शकता मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि कमेंट करायला विसरू नका, कमेंट करून सांगा कशावरती व्हिडिओ बनवू.